22 जानेवारी रोजी आहे तिलकुंद चतुर्थी। माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थी ही गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते। याच दिवसाला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात। यंदा 22 जानेवारी रोजी हा सण असून या दिवशी गणेशाची उपासना केल्याने सर्व संकट दूर होतात आणि मनोकामनाही पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे। तीळ म्हणजे तीळ आणि कुंद म्हणजे कुंदाची पांढरी फुलं। या दिवशी भगवान श्री गणेशाला तीळ आणि कुंदाची फुलं अर्पण करण्याची ही परंपरा अनेक भागात आहे। माघ महिन्यातील थंडीच्या काळात तिळाचं सेवन आणि दान आरोग्यासाठी उत्तम मानले जातं। शिवाय या दिवशी व्रताचं पालन केल्यानं वर्षभरातील सर्व चतुर्थीचं पुण्य मिळतं असंही शास्त्रात सांगितलंय। असं म्हणतात की भाद्रपदातील गणपती हा पार्थिव म्हणजे मातीचा असतो, तर माघातील गणपती हा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो। कश्यप ऋषी आणि माता आदिती यांच्या उदरी याच तिथीला गणरायाने मोहत्कट विनायक रूपात जन्म घेतला होता। दुष्ट देवांतक आणि नरांतकाचा वध करण्यासाठी हा अवतार झाला होता अशी आख्यायिका आहे। आता या दिवशी मनोकामना पूर्तीसाठी कोणते उपाय करावेत हे आपण जाणून घेणारच आहोत। मात्र त्याआधी पूजा कशी करावी हे बघूया। या दिवशी सकाळी लवकर उठून तिळाचं उटणं लावून स्नान करावं। स्नानाच्या पाण्यात थोडे तीळ टाकून अंघोळ करावी हे शुभ मानले जातं। याचबरोबर गणपती बाप्पा समोर बसून व्रत आणि पूजेचा संकल्प घ्यावा। पाटावर लाल वस्त्र अंथरून त्यावर बाप्पांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा। शक्य असल्यास गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करावा। बाप्पाला लाल फुलं, कुंदाची फुलं, दुर्वा आणि शेंदूर अर्पण करावेत। या दिवशी तिळाच्या लाडूंचा किंवा तिळगुळाचा नैवेद्य दाखवणं अनिवार्य आहे, म्हणून बाप्पांना 21 मोदकांचा नैवेद्य या दिवशी अर्पण करावा। त्यानंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत आरती करावी। तर अशा पद्धतीने आपण साधी सोपी बाप्पांची पूजा तिलकुंद चतुर्थीच्या दिवशी करू शकता। याचबरोबर माघी उत्सव ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे सुद्धा गणपती बाप्पाची स्थापना केली जाते। आता बघूयात या दिवशी मनोकामना पूर्तीसाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात। तर सर्वात पहिला महत्त्वाचा उपाय तो म्हणजे अडथळे दूर करणारा भगवान श्री गणेश या उपायांनी प्रसन्न होतो आणि सर्व मनोकामना पूर्ण करतो। त्यासाठी बाप्पाला 21 दुर्वा अर्पण कराव्यात, 2 शमीची पानं अर्पण करावीत आणि 2 बेलाची पानं अर्पण करावीत। हा अगदी साधा सोपा उपाय आहे। गणपती बाप्पाला प्रसन्न करण्याचा सर्वात स्वस्त आणि सोपा मार्ग म्हणजे दुर्वा अर्पण करणं। दुर्वा गणेशाला प्रिय आहे कारण दुर्व्यामध्ये अमृत असतं। गणपती अथर्व शीर्षात म्हटलंय की दुर्वांकुरातील गणेशाची पूजा करणारा कुबेरासारखा होतो। गणपती बाप्पाला किमान 21 दुर्वा, 2 शमीची पानं आणि 2 बेलाची पानं या दिवशी आवर्जून अर्पण करावीत। मात्र बाप्पाला तुळशीची पानं अजिबात अर्पण करू नये। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे की अडथळे दूर करणाऱ्या श्री गणेशाला प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आई वडिलांची सेवा करणं। होय, आई वडील, सासू सासरे यांची सेवा करणाऱ्यालाच बाप्पा आपली भक्ती देतो। जेव्हा मोठ्यांचा आपण आदर करतो तेव्हा आपण निरोगी बनतो। आता फक्त आई वडीलच नाही तर सासरच्या मंडळींसोबत तीर्थयात्रा केल्यानेही व्यक्ती निरोगी बनतो असं म्हणतात। या दिवशी झाडे लावल्यानेही श्री गणेश प्रसन्न होतात असंही म्हटलं जातं। आपल्या आयुष्यात किमान 108 झाडे लावावी आणि मुलांप्रमाणे त्याचं संगोपन करावं। आपल्याला जमल्यास आपण माघी गणेश जयंतीला एक तरी झाड नक्कीच लावू शकता। या कामामुळे श्री गणेश आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे गणपती बाप्पाला लाडू खायला आवडतात। मग आपल्या मनात काही इच्छा असेल तर आपण गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन किंवा जिथे गणपती बाप्पाची स्थापना झाली आहे त्या ठिकाणी जाऊन बाप्पाला तिळाचे लाडू अर्पण करावे। मुगाच्या डाळीचे लाडू सुद्धा बाप्पांना खूप प्रिय आहे, त्यामुळे आपण घरी पूजा करून ती पूजा संपल्यानंतर 21 किंवा 15 लाडू दक्षिणेसह गरजू व्यक्तींना दान करावे। याचबरोबर आणखी महत्त्वाचा उपाय आपण या दिवशी करू शकतो ज्यामुळे आपल्या हमखास मनोकामना पूर्ण होऊ शकतात। ते म्हणजे या दिवशी सकाळी लवकर उठून गणपती बाप्पांच्या 12 नावांचा जप करावा। उठता क्षणी जी नागपुडी चालू असेल तो पाय उचलत गणपती बाप्पांचं नाव घ्यावं। अंघोळ केल्यानंतर सर्वप्रथम उत्तर दिशेला श्री गणेशाला जल अर्पण करावं। पाण्यातच पाणी अर्पण करावं, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही पाणी देता त्या ठिकाणी एक तरी पाण्याचं भांडं ठेवावं किंवा आधी पाणी टाकावं आणि आपण सूर्याला जसं जल अर्पण करतो त्याप्रमाणे गणपती बाप्पांना अर्घ्य द्यावं। त्यानंतरच पूर्वेला सूर्यनारायणाला आणि दक्षिणेला आपल्या पितरांना जल अर्पण करावं। हा अगदी पाण्याचा साधा सोपा उपाय आहे जो आपण माघी गणेश जयंतीच्या दिवशी करू शकता। त्याचबरोबर माघी गणेश जयंतीच्या पवित्र दिवशी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्री गणेशाला आवडणाऱ्या
सर्व वस्तूंचं दान आपण करू शकता किंवा बाप्पाला या गोष्टी अर्पण करू शकता. यामुळे विघ्न दूर होतील आणि सुखसमृद्धीचे मार्ग नक्कीच सुकर होईल. गणरायाच्या कृपेनं तुमचं आयुष्य आनंदाने भरून जाईल. तुमच्याकडे माघी गणेशोत्सव असतो का? किंवा तिलकुंद चतुर्थी तुम्ही कोणत्या पद्धतीने साजरी करता? कमेंट करून नक्की सांगा. आणि या दिवशी तुम्ही काही विशेष उपाय करता का? आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत हेही शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.